सुरुवातीला भारत सज्ज आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाकिस्तानशी यापुढे फक्त दहशतवादावरच चर्चा होईल। पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असणार। युद्धविरामानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावलं। The Prime Minister made it very clear that the only talks with Pakistan will be on terror. That Pakistan has a list of terrorists who need to be handed over. They have to shut down the terrorist infrastructure. They know what to do. चीनच्या सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत। भारतीय सैन्याचे ठिकाण आणि हालचाल चीनी सॅटेलाइटमध्ये कैद। याच हालचालीची इत्यंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता। सूत्रांची माहिती। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका। मी भारतामध्ये उत्पादनासाठी इच्छुक नाही। देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा। ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। भारत अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्यास तयार। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर। चीनवर विश्वास ठेवता येणार नाही। ट्रम्प यांनी पाकविरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी। ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांची टीका। पुलवामाच्या त्रालमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शोपियानंतर आता त्रालमधील चकमकीमध्ये जैशच्या कमांडरसह 3 ठार। आमिर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट आणि असिफ अहमद शेख असं ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं। पहलगाम हल्ल्यानंतर केलं होतं असिफ शेखचं घर उद्ध्वस्त। आपल्या सैन्याचा निशाणा अचूक याची जगाला माहिती। तर ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातील सर्वात मोठी लढाई। तर पाकची अण्वस्त्र IAEAच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत। राजनाथ सिंह यांचे विधान। ऑपरेशन सिंदूर आधी मोदींच्या NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत 45 गुप्त बैठका। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींचा निर्णय। सूत्रांची माहिती। अमेरिका तुर्कीला एअर टू एअर मिसाईल विकणार। $225 मिलियन दोघांमध्ये डील झाल्याची माहिती।